नारळाचं झाड असा सोंड्या भोंग्यांची लागण झालेली असा. बऱ्यापैकी त्या भोंग्यांनी नारळाचं झाड नष्ट केल्याने असता. आम्ही आपले प्राथमिक उपचार या नारळाच्या झाडावर करूया. बरीचशी नारळाची झाडा किंवा इतर झाडं आम्ही तोडतोय, पण झाडा ही धोकादायक असतं तर म्हणून तोडतोय मी. काही झाडा वाचवतो पण प्रयत्न करतोय. आजचा काम आता जरा वेगळाच असा. मालवण तालुक्यातील रामगड या गावात असं आहे, रामगड बाजारपेठ. नारळाचं झाड असा सोंड्या भोंग्यांची लागण झालेली असा आणि बऱ्यापैकी त्या भोंग्यांनी नारळाचं झाड नष्ट केल्याने असता. आणि जी लागण झालेली असा ती मुळापासून लागण झालेली असा. मालकांचं लक्ष गेलो, पण मालकाने काय केल्याने जा खोड असतात संपूर्णपणे तोडून काढल्याने भोंगे आतमधले बाहेर, आणि स्वतःहूनच नारळ झाड या पूर्णपणे डॅमेज केल्याने असा. म्हणजे एक प्रकारे म्हणचाल तर पोस्टमॉर्टमच त्याचा केलेला असा ह्या नारळ झाडाचा. आणि जो गर असा ना तो पण डॅमेज झालेलो असा, दुखापत झालेली असा. आणि त्या जो गर असता आतमध्ये नारळ झाडाचा तो गर हे सोंडे भोंगे किंवा गेंडे भोंगे खातात. भरपूर प्रमाण वाढलेलं असा. बऱ्याच ठिकाणी माका हे भोंगे गावतात. कायमस्वरूपी उपाययोजना काय नाही असत. पण आता भोंगे जे होते ते मालकाने सगळे बाहेर काढलेले असत. आणि नंतर माका सांगल्याने की अशी परिस्थिती झालेली असा. आता ऑपरेशन करा, प्लॅस्टर वगैरे काहीतरी त्याचा करा आणि कसा तरी जगवा. पण जगना मारणा ह्या काय आमच्या हातात नाही, जगला आता त्या वरच्याच्या हातात असा. जीवन मृत्यू. आम्ही आपले प्राथमिक उपचार या नारळाच्या झाडावर करूया. संपूर्णपणे डॅमेज झालेला असा किंवा मालकाने केलेला असा. आता भोंगे तर आतमध्ये काय गावचे असे वाटत नाही, कारण त्यांनी सगळे भोंगे जे होते ते बाहेर काढल्याने सध्या अळे होते जास्त करून, आणि सोंडो भोंग होतो माका दाखवल्याने. पण काल मी काळोख पडताना येईल, त्यामुळे काही काम करून गावला नाही. तर आता इलेलं असं ह्या नारळाच्या झाडावर काय काय करूया याचा प्लॅस्टर करूया. प्लॅस्टर करूचा लागत आहे का ना? प्लॅस्टर करूचा लागत. बघूया कसा काय का. आणि एक 8-15 दिवसांनी जर ह्या नारळाचं झाड जगला तर चांगली गोष्ट असा. बरीचशी नारळाची झाडा किंवा इतर झाडा मी तोडतोय, पण तो एक माझ्या कामाचा भाग असा. काही झाडा ही धोकादायक असतं तर म्हणून तोडतोय मी. पण काही झाडा वाचवतो पण प्रयत्न करतोय. पण ह्याचा आजचा काम आता जरा वेगळाच असा. बघूया काम कसा होता. हा, सलाईन लावूया. ह्या नारळाचं झाड असा आणि सोंड्या भोंग्यांची लागण ही खालून झालेली असा. खालून म्हणण्यापेक्षा वरसूनच झालेली असा, कारण ह्यो जो कवातो असता ह्या ठिकाणी गर असा, आणि ह्या जो ह्यो गर असता तो भोंगे खातात. हे सगळे आतमध्ये भोंगे होते, सोंडे भोंगे. आता काय करायचं, याचा प्लास्टर करायचा काय करायचं. आधी थोडाफार कीटकनाशक घालूया, त्याच्यानंतर काहीतरी करूया. काही जणांनी सांगलेले सिमेंट लावा आहे का असं पूर्ण, पण सिमेंट मुळा काय होताला आग होतली ना, आग होतली कारण सिमेंट या गरम असता. तर माती थोडीशी लावूया, पण आधी भोगे गावतात काय बघूया. आता झाड संपूर्णपणे भोंग्याने पोखरलेला असा. हे काय पूर्णपणे असा पोखरलेला असा. हे त्यांनी काय कापूस की काय घातलेले नाही, औषध घातलं. आणि कसली तरी पावडर टाकलेली आणि आतमध्ये.
भोंगे सगळे बाहेर काढल्याने असत, पण आता आतमध्ये किती असत काय सांगा घेत नाही. असतील की नाही ह्या दाट शक्यता कमी असा. कापूस घालून ठेवल्याने असा, पण ह्यो जो गर असा ना तो सगळं ह्या मालकानेच तोडून काढल्याने असा. काय करूया, कीटकनाशक मारूया थोडासा. वरत काही गेले नाही असत, वरती काही गेले नाही असत, वरती काही नाही असत. बघूया, वरती काही दिसत नाही असत. हो हो एक होल आरचे बार असा. कीटकनाशक घालून बघूया काय तर. आपल्या बरोबर आज आबू वाटले असत. आबू काय काय करूया दादा? काय करतो जगात तर होय, जगात की नाही, हा जगात की नाही. तोडले नाही किती, तर त्यांनी जास्त करून त्यांनीच ह्या केल्याने ना, खोचून टोचून काढलेली. प्लॅस्टर करून बघूया, चला प्लॅस्टर करूया आणि वाद कीटकनाशक घालूया आणि आपण आपला काम करूया, प्राथमिक उपचार करूया. बघूया जगलो तर नशिबान. हा जगलो तर जगलोच, चांगली गोष्ट. बघूया काहीतरी प्राथमिक उपचार करूया. कीटकनाशक एक प्रकारचा घातलं, बाळलेत चांगला पुरे पुरे चांगला ढावळा रे. ह्यात आतमध्ये ओतूया आणि जे होल असत ना ते ह्या बाटल्याच्या साह्यानं असे स्प्रे करूया. बाटल्या ह्या बुचा होल मारूचो असा. बघूया कसा कायदा. बरोबर या औषध सुयेत वतूचा असा, वरसून असा पुरा खाली येऊ काय वत वत बरोबर सुयेत शाबा. हा ऐकतेच हा. बस आतमध्ये जर भोंगे असले तर ते मरतले 100%. येऊ दे भाजी, येऊ दे सगळा सुयेसून खाली येऊ दे पुरा. जायचं का अबू वाटले आज आपल्या बरोबर असत. ही छोटी बॉटल घेतलं, त्याच्यात कीटकनाशक घातलं आणि त्या पुचा होल मारलो. मार होला तू मार, आडवी करवायचं माहिती. मार जाऊन दे जरा जोरात, जाऊन दे आतमध्ये स्प्रे हो. हा ऐटेसा त्या होलात मार. एक होला त्याच्यात मार. हय 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 मार एका होलात. मार अजून होल खय त्याच्यात मारून टाक. खाली काही नाही आहेत होल. कीटकनाशक सुयेत घातलं असं. आता एका जर सिमेंट लावला तर आग होतली ना अबू. काय करूया, मातीत मारूया. मातीत लावून ठेव. आता असं ना असले तर बाहेर येतील ना रे. असले तर आतमध्ये मरतले ते. 4-8 दिवसांनी परत येऊ का. ही माती किती, ही माती आणलेली असा चांगली. माती लावून टाकूया, पाणी ओतून टाकता सगळा. मातीमुळं काय होतला, थोडाफार थंडगार माहीत राहतला खोड. पण नारळाचा खोड या इतर झाडांसारख्या भरत नाही ना अबू. नाही बरं. हां, जेका जर खाप मारला असता तर हाच राहतला. इतर झाडं असत ती सगळा भरान येता, पण ह्या असा भरान येणार नाही. तर अशा प्रकारे आम्ही एका ह्या प्लॅस्टर करतो असं या नारळाच्या झाडाक. आणि काय बँडेज बांधाया. आता काय पाऊस नाही, बँडेज बांधान ठेवूया. बँडेज वगैरे
बँडेज बांधान ठेवया तेका कपडो बांधान ठेवया मराठीचा बघूया कसा काय तर 4-8 दिवसांनी परत बघू घेऊया एका ऐकलं 4-8 दिवसांनी बघू घेऊया अशा रीतीने आम्ही ह्या नारळाच्या झाडाक ह्या नारळाच्या झाडाक भोंग्याची लागण झालेली असा आणि संपूर्णपणे खोड जा असा आता मालकानेच डॅमेज केलेला असा आणि आतमधून भोंगे काढल्यानी तर ह्या नारळाच्या झाडाक आता आम्ही कीटकनाशक घालून थोडाफार प्लास्टर केलं असं तर ह्या नारळाच्या झाडात जरा थोडाफार काहीतरी खत वगैरे काहीतरी घालू खाया ना भाऊ वाईट काहीतरी खत घालू खाया पाणी वाज घालू खाया भरपूर आणि 4-8 दिवसांनी बघूया याचा रिझल्ट काय येतात तो ही जर सुई जर मोकळी झाली म्हणजे फुटली तर नारळाचं झाड जागला आपल्याबरोबर आज आबू वाटले असत आमचे कंपाऊंडर प्लस कॅमेरामॅन आणि बऱ्याच ठिकाणी माझ्यावर आबू असता कामाक किरकोळ तर ह्या नारळाच्या झाडाचं आता आम्ही मालकाने ऑपरेशन केल्याने ना मालकाने ऑपरेशन केल्याने आम्ही आता त्याचा काय प्लॅस्टर वगैरे त्याका केलं हां प्लॅस्टर वगैरे केलं होतं का आणि ह्या नारळाचं झाड जर जगलाच तर परत त्याचा व्हिडिओ करूचो होय ना आबू परत त्याचा एक व्हिडिओ करूचो सोंड्या भोंग्यांवर किंवा गेंड्या भोंग्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना काय नाही असत एकदा जर भोंग्यांची लागण झाली नारळ झाडाक तर ता नष्ट केल्याशिवाय ते भोंगे थांबत नाही पण जर आपलं लक्ष असलोच तर नारळ झाड जगाची दाट शक्यता असा एक कामगंध सापळं लावलो तर त्या बरेचसे भोंगे गावतात तो एक थोडंफार थोडक्यात असा उपाय असा सुयेत कीटकनाशक घालायचा जेणेकरून जर भोंगे असले तर ते मरतील आता हातपाय धुवूया आणि आपले वाटेक लागाया